वळूया पुढच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ मेटानं हटवला होता। या प्रकरणाबाबत मार्क झकरबर्ग माफी मागणार का, पाहूयात। फ्रेंड्स, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 23 जुलैला फेसबुकवरील व्हिडिओ काही काळासाठी हटवल्याच्या प्रकरणावरून केंद्र सरकारनं मेटाकडे कठोर भूमिका घेतली होती। संसदेच्या माहिती तंत्रज्ञान विषयक स्थायी समितीनं मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी 3 दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली होती। तसं न झाल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यातील सेफ हार्बर संरक्षणावरही परिणाम होऊ शकतो असा इशाराही देण्यात आला होता। म्हणजेच मेटाच्या उच्च व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता। या वादाच्या पार्श्वभूमीवर मेटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या प्रतिनिधींची भेट घेऊन स्पष्टीकरण दिलं। कंपनीनं संबंधित व्हिडिओ तांत्रिक बिघाडामुळे चुकून हटवला गेला होता आणि तो नंतर पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याचं सांगितलं। याबाबत झालेल्या चुकीबद्दल कंपनीनं दिलगिरी सुद्धा व्यक्त केली होती। मात्र केंद्र सरकारनं हे स्पष्टीकरण धुडकावून लावलं। नेमका मोदींचाच व्हिडिओ डिलीट कसा झाला? तांत्रिक बिघाड असता तर इतर अनेक व्हिडिओ डिलीट झाले असते अशी केंद्राची भूमिका आहे। त्यामुळे मार्क झकरबर्ग माफी मागतो का ते आता पाहावं लागेल। तर आयटी क्षेत्रातील तज्ञ प्रशांत माळी यांनी कशी या संदर्भात विश्लेषण केलेलं आहे, काय नेमकी प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। भारताच्या पंतप्रधानांचे अधिकृत व्हिडिओ योग्य कारणाशिवाय हटवला असेल तर हा केवळ एक व्यक्तीचा प्रश्न नाही, तर भारताच्या लोकशाही संस्थाबद्दलच्या उत्तरदायित्वाचाही प्रश्न आहे। मात्र या प्रकरणात सरकारने भावनापेक्षा कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करणं मला वाटते गरजेचं आहे। म्हणजे आयटी ऍक्ट किंवा इंटरमिजियरी रूल्सचं नियमाचे उल्लंघन झाले, ह्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे पण गरजेचं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की मेटानेही पारदर्शकता दाखवत व्हिडिओ हटवण्यामागचे कारण जे सर्वांना स्पष्ट करणं गरजेचं आहे। कारण असे जर व्हिडिओ भारताच्या पंतप्रधानांचे किंवा जे सॉव्हरेन स्टेटचे जे सॉव्हरेन अधिकारी असतील, भारतातच राहून जर तुम्ही भारताच्या डेटावर पैसे कमवताय आणि भारताच्या लोकांकडनं ऍडव्हर्टायझिंगचे पण पैसे कमवताय, तर तुम्ही भारतामधल्याच जे आमचे प्रमुख आहेत त्यांचा व्हिडिओ असा काढू शकत नाही। आणि फक्त मला असं वाटतं की फक्त माफीने चालणार नाही, कारण हा भारताचा सार्वभौमत्वाचा सन्मान करणं त्यांनी आवश्यक आहे। आणि फक्त मेटाने नाही तर प्रत्येक डिजिटल प्लॅटफॉर्मने भारताचे सार्वभौमत्वाचा सन्मान करणं गरजेचं आहे। आणि मोठी बाजारपेठ आहे मेटासाठी, तर नुसतं त्यांनी आपल्याला माफी मागून चालणार नाही, तर हे पण सांगणं गरजेचं आहे की त्यांनी असे का केले आणि त्याच्या मागे त्यांचा उद्देश काय होता आणि असे परत होणार नाही ह्याची सुद्धा हमी देणं आपल्या भारताला गरजेचं आहे।